कोल्हापूरमधल्या नांदणी मठातल्या हत्तीणी संदर्भातले आणि मुंबईतल्या कबूतरखान्याबाबतचा जो वाद सध्या राज्यामध्ये गाजतो आहे त्या संदर्भातली यावर आता तोडगा काढण्यासाठी एक बैठक होणार आहे। कोर्टाच्या निर्णयावर कायदेशीर मत घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये आता काय नेमका निर्णय होत आहे, कायदेशीर मत नेमकं कसं घेतलं जाणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तेव्हा सध्या राज्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे गाजतात, एक तर मुंबईमधले कबूतरखाने आणि दुसरं म्हणजे कोल्हापूरमधल्या हत्तीणी संदर्भातला नांदणीचा विषय आणि कबूतरखान्याचा विषय या दोन्ही विषयांवर बैठक बोलवलेली आहे। कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत, हे काही आमचे निर्णय नाही आहेत, पण जनभावना ही लक्षात घेतली पाहिजे। त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल त्या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे। काही अभ्यास देखील आम्ही केलेला आहे, काही प्रमुख लोकांची आम्ही चर्चा करणार आहोत आणि या दोन्ही विषयांवर कशा प्रकारे मार्ग काढता येईल आमचा प्रयत्न आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली तर हे दोन्ही मुद्दे हे जनभावनेशी संबंधित आहेत आणि त्यामुळे कसा नेमका निर्णय किंवा काय तोडगा काढणारे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। कारण या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सध्या राज्यातलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी माझे सहकारी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेले। ओम, आज बैठकीमध्ये काही तोडगा निघेल अशी अपेक्षा सध्या तरी करता येत नाही, मात्र वातावरण चांगलंच तापलंय, कायदेशीर यावर मत घेतलं जाणार आहे, कशा पद्धतीने नेमकी सगळी बैठक होणार आहे? अनुपमा, खरं तर कोल्हापूरच्या नांदणी मठातली माधुरी हत्तीण जी आहे तिच्या संदर्भामध्ये 28 जुलैला न्यायालयाच्या आदेशाच्या नंतर ती हत्तीण वंताराच्या पथकाकडनं तिकडे वंतारामध्ये घेऊन जाण्यात आली। यानंतर कोल्हापूरकरांनी तीव्र भावना ज्या आहेत आपल्या व्यक्त केल्या, आक्रोश व्यक्त केला। कोल्हापूरमध्ये या संदर्भात मोर्चा निघाला। काल सुद्धा खरं तर नांदणी मठ ते कोल्हापूर या दरम्यान 45 किलोमीटरची सुद्धा एक पदयात्रा जी आहे, मोर्चा आहे, जो राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काल काढण्यात आला। त्याला सुद्धा हजारो नागरिकांनी उपस्थित राहून आपली जे समर्थन आहे ते व्यक्त केलं होतं। खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं आमच्या हत्तीणीला, आमच्या माधुरीला आमच्यापासून दूर करणं हे योग्य नाही। न्यायालयाचा आदेश असला तरी सुद्धा कुठेतरी नागरिकांकडनं या संदर्भात तीव्र भावना व्यक्त केल्या जात होत्या। या सगळ्या गोष्टीचा विचार लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये कोल्हापूरचे नेते असतील, आजी माजी मंत्री असतील, पालकमंत्री असतील, वनमंत्री असतील व संबंधित सगळं लोकप्रतिनिधी जे कोल्हापूरचे आहेत या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 10:30 वाजता एक बैठक बोलवली। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना एक महत्त्वाचं वाक्य उच्चारले, ते म्हणजे हा निर्णय न्यायालयाचा असला तरी सुद्धा जनभावना लक्षात घेणं हे तितकंच आवश्यक आहे। त्यामुळे न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या नंतर शासनाची भूमिका नेमकी काय असणार आहे, या आदेशाचा काही पुनर्विचार होऊ शकतो की यासाठी सरकारकडनं काही प्रयत्न केले जात आहेत का, हा देखील एक मुद्दा महत्त्वाचा आहे। त्या संदर्भात 10:30 वाजता बैठक होणार आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर मुंबईतल्या कबूतरखान्यांच्या संदर्भात सुद्धा जी मागणी सातत्यानं होते जैन समाजाकडनं त्या संदर्भात पाठपुरावा केला जातोय। परवा मुंबईमध्ये कुलाबा ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत जैन समाजाच्या वतीनं शांती मोर्चा सुद्धा काढण्यात आला आणि प्राणी मात्रांवर दया करा, त्यांच्यावर अशा पद्धतीचा अत्याचार करू नका या संदर्भात भूमिका मांडण्यात आली। या संदर्भात मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून एक मागणी केली होती की या संदर्भात पुनर्विचार व्हायला हवा। त्यामुळे एकंदरच पब्लिक ओरिएंटेड किंवा पब्लिक इंटरेस्टचे विषय या सगळ्या गोष्टीकोनातून पाहिले जात आहेत। त्यामुळे या दोन मुद्द्यांवर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर जो जनक्षोभ उसळला आहे त्यावरती शासन कशा पद्धतीनं कायदेशीर मार्गाने तोडगा काढते आणि या निर्णयांना जर आव्हान द्यायचं असेल, यावर पुनर्विचार जर व्हायचा असेल तर शासनाकडनं काही पुन्हा एकदा यासाठी प्रयत्न केले जात आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचंच नाही। मात्र इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पुढाकार घेतलाय आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकांमधून यामध्ये काही निष्कर्ष काढला जातोय का, काही पावलं उचलली जात आहेत का हे पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असतं। आणि ओम, निश्चित याकडे कोल्हापूरकरांचं विशेषतः लक्ष असणार आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा नांदणी मठातली ही महादेवी हत्ती आहे ती परत यावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातत्यानं जन आंदोलनं सुरू आहेत आणि नांदणी मठातून वनतारामध्ये गेलेल्या महादेवीला परत आणण्यासाठी आता गडहिंग्लजमध्ये आत्मक्लेश महामोर्चा काढला जाणार आहे। एक दिवस माधुरी हत्तीसाठी अशा प्रकारचं हे ब्रीद घेऊन आंदोलक गडहिंग्लजमधल्या जैन मंदिर ते गडहिंग्लज प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत आज मोर्चा काढणार आहेत आणि या मोर्चासाठी गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातल्या आंदोलन हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी येतील असा एक दावा करण्यात आलाय। त्यामुळे आज या मोर्चाकडे लक्ष असणार आहे। सातत्यानं या माधुरी हत्तीसाठी म्हणजेच महादेवी हत्तीसाठी मोर्चे काढले जातात, तेव्हा आजच्या गडहिंग्लजमधल्या मोर्चाकडे सुद्धा लक्ष असणार आहे। या मोर्चाचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे। आत्मक्लेश यामध्ये
केला जाणार आहे। त्यामुळे महादेवी हत्तीणीसाठी हा वेगळ्या प्रकारचा जन आक्रोश आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय।